हॅलो मित्रांनो, तर बघा आज संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण बनवते. तर जेवणामध्ये आज मी डाळ भात आणि चवळीची भाजी असे बनवलेले आहे आणि चपात्या. तर काहीतरी गोड खायची इच्छा डेझर्ट म्हणून. तर मी आज बघा बनवणार आहे ब्रेड्स कस्टर्ड मिल्क, म्हणजे दुधात ब्रेड टाकून वगैरे बनवायचं. तर नवीन रेसिपी आहे बघा, जरा बघून बघते, मी पण बनवते, तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर घरगुती जेवणामध्ये तर बघा आता आम्ही सुरुवात करते. ब्रेड घेतले आणि ब्रेडचे साईडचे जे स्लाइसेस असतात स्लाइस काढून घेतले. हे बघा अशा प्रकारे साईड सगळ्या काढून घेतले आणि एका याचे असे 4 तुकडे केलेले आहेत. असे मी हे 6 पीस घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही घेऊ शकता. आणि इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत बघा. याच्यात मनुके, काजू आणि बदाम आहेत. तुम्ही ऑप्शनल तुमच्याकडे जे काय असेल तुम्ही ते टाकू शकता. तर आता बघा मी कढई तर बघा आता मी कढई घेतली आणि कढईमध्ये तूप तापत ठेवलं आहे. तूप तापत झाल्यावर नंतर आपल्याला हे खालून वरतून दोन्हीकडून आपल्याला शेकून घ्यायचे आहे चांगले क्रिस्पी ब्राऊन कलर होईपर्यंत. तर बघा करे आपल्याला साईड बदलून घ्यायचे, चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते शेक करायचे आहेत. हे बघा असे प्रॉपर ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. ड्रायफ्रूट्ससुद्धा मी परतून घेते. 1 लिटर दूध घेतलं आहे, ते आता आपल्याला चांगलं एक बॉईल येईपर्यंत 5 मिनटं उकळ काढायची. अर्धा कप घेतलेलं आहे दूध ठेवलेलं आहे, यातलंच अर्धा लिटरमधलं. याच्यामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करूया. उकळ आलेली आहे, अशी उकळून 5 मिनटं आपल्याला फिरवत बसायचं. आणि इथे मी कस्टर्ड पावडर घेतले का अर्धा कप दुधामध्ये आणि ते चांगले फक्त मिक्स करून घ्यायचे. चांगले म्हणजे एकदम ढवत राहायचे, त्याच्यामध्ये थोडे पण लम्स राहिले नाही पाहिजे. 3 चमचे साखर घातले. तुम्ही आवडीनुसार 3, 2, 4 करू शकता. मी अर्धा लिटर दुधामध्ये 3 चमचे साखर घातली. चमचा हा आपल्या पोहे खायचा आहे. ते होतं अर्धा कप कस्टर्ड पावडर टाकले. आता ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. बघा चांगला घट्ट होईस तो. पाच एक मिनटं आपल्याला ते असं ढवत राहायचं, थिकनेस येईपर्यंत. अजून ते पातळच आहे बघा. ड्रायफ्रूट्स घालते मी, ते ढवळते. आता याच्यामध्ये ठेवलं आणि अर्धा एका वाटीमध्ये ठेवलं आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे हे असे मेल्ट करून असे साईडकडे लावून ठेवलं आहे. आता त्याच्यावरती राहिलेलं हे पूर्ण असं सगळीकडे पसरून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं डेझर्टचे तयार झाले. थँक्यू.